रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची सभा 3 तारखेला कणकवलीत उद्धव ठाकरेंची तर 4 मे रोजी आदित्य ठाकरेंची सभा। खासदार विनायक राऊतांची माहिती। उद्धव ठाकरे उद्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची भेट घेणार। अलिबाग पेजारी इथे पंडित शेठ पाटील यांच्या घरी घेणार सांत्वनपर भेट। जयंत पाटलांची बहीण मीनाक्षी पाटील यांचं 2 दिवसांपूर्वी झालं होतं निधन। धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भात देवगिरीवर बैठक। अजित पवार सुनील तटकरे बैठकीला उपस्थित। उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार तटकरेंची माहिती। निवडणुकीमधून माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र। माझा नेता पलटूराम निघाला, पत्रात उल्लेख। तर त्या 5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं, कार्यकर्त्यांचा सवाल। शरद पवार पक्षाकडून निलेश लंकेंना अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारी। उद्या मोहटादेवी गड इथून लंकेच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार। शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंची माहिती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देण्याची शिवसेनेची पूर्ण तयारी। ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकरांच्या नावाची चर्चा। छत्रपती संभाजीनगरमधून माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात। प्रकाश आंबेडकरांनी संधी दिली तर वंचितकडून निवडणूक लढवणार, हर्षवर्धन जाधव यांची घोषणा। चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचे अंबादास दानवे सारथी। खैरेंच्या निवासस्थानावरून निवडणूक कार्यालयापर्यंत चालवली गाडी। भंडाऱ्याच्या मोहाडी पोलिसात बागेश्वर महाराजांविरोधात गुन्हा दाखल। बाबा जुमदेव महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांनी वादग्रस्त विधान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। अंजली दमानी यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी। छगन भुजबळांना दिलासा आणि त्याविरोधात दमानी यांची याचिका। रेडी रेकनर दरांमध्ये यंदाही बदल नाही। 2023-24 चेच दर 2024-25 ला कायम राहणार। स्थावर मालमत्ता घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।